नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साथ ही साथ बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल. बघा मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ घेत आहेत. त्यातला पहिला प्रश्न न विलंब करता घेत आहे आपण. तर पहिला प्रश्न काय आहे, पांढरे फूल हे टिंबटिंब या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. तर बघा, पांढरे फूल कोणत्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे हा प्रश्न आहे आपला. तर इथं बघा, कुठल्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे, तर ते आहे इटली या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे. कोणत्या? इटली या देशाचं राष्ट्रीय चिन्ह काय आहे? पांढरे फूल हे आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 2 नंबरचा. खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? बघा, कोणता देश आहे? खालीलपैकी 4 देश आहेत, त्यातला कोणता देश हा आफ्रिका खंडात नाही म्हणून विचारलेला आहे. तर त्यातला कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे बल्गेरिया. हा देश आफ्रिका खंडात नाही. 3 नंबरचा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? बघा, तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर त्याचं उत्तर काय आहे? लॉर्ड डलहौसी यांनी केला आहे. बघा, कोणी केला आहे कायदा? तो लॉर्ड डलहौसी, किंवा आपण लॉर्ड न म्हणता डलहौसी यांनी केला म्हणू शकतो. लॉर्ड काय आहे? देवाचा, म्हणजे त्यावेळेस त्यांना देवाचा अशी एक उपाधी दिली ती. बघा, कोण होते? व्हाईसरॉय होते त्यांना. तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 4 नंबरचा. जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? 10 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. कधी? 10 जानेवारी दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 3 नंबरचा. बिहू नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर कोणत्या राज्यातला आहे बिहू नृत्य प्रकार? तर त्याचं उत्तर आहे बघा मित्रांनो आसाम. आसाम या राज्याचा तो नृत्य प्रकार आहे. 6 नंबरचा. वनस्पतीमधील पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण मापनासाठी कोणते उपकरण वापरतात? बघा, वनस्पतीमधील पाण्याचं बाष्पीकरण, म्हणजे पाण्याचं बाष्पीकरण वनस्पतीतलं मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? तर ते कोणतं? 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी, लायसीमीटर. कोणतं? लायसीमीटर हे वापरतात. काय? लायसीमीटर, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सोशल मीडिया गेमिंग सुरक्षित वापरण्यासाठी कोणत्या राज्याने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? तर कोणत्या देशाने डिजिटल डिटॉक्स, कोणता? डिजिटल डिटॉक्स, लक्षात ठेवा, कोणत्या देशाने विकसित केला आहे? तर तो 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं कर्नाटक या राज्याने तो सुरक्षित चालण्यासाठी केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 8 नंबरचा. जानेवारी 2024मध्ये बांगलादेशात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शेख हसीना यांनी 222 जागा जिंकून पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या बांगलादेशच्या कितव्या पंतप्रधान आहेत? तर त्या कितव्या पंतप्रधान ठरलेल्या आहेत? तर मित्रांनो, तर ते आहेत 12व्या पंतप्रधान ठरलेले आहेत. किती? 12व्या. बी हे उत्तर आहे 8 नंबरच्या प्रश्नाचं. आणि इथं लक्षात ठेवा बघा, 222 जागा जिंकलेल्या आहेत. कोण? शेख हसीना यांनी. आणि त्या काय झालेल्या आहेत? बांगलादेशाच्या पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा. इंडियन एनर्जी एक्सचेंज IEXचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहिलेच होते ते, त्यांची परत एकदा निवड झालेली आहे म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती आहे. तर ते कोण आहेत? सत्यनारायण गोयल. कोण आहेत? तर सत्यनारायण गोयल यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. कशाच्या पदावर? तर IEX, इंडियन एनर्जी एक्सचेंज. बघा, ह्याचा स्टॉक पण आहे एक. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 नंबरचा. गुरुग्राम प्रशासनाने कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? बघा, गुरुग्राम प्रशासनाने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? कोणता क्रिकेटर आहे? तर तो 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे युजेंद्र चहल यांची नियुक्ती केलेली आहे. बघा, गुरुग्राम प्रशासनाचे ते ॲम्बॅसेडर आहेत गुरुग्रामचे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 11 नंबरचा. भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली? बघा, ही जुनी झालेली घटना आहे. भोपाळ गॅस दुर्घटना म्हणून एक फेमस गॅसची गळती झालेली होती त्यावेळेस, त्याची एक दुर्घटना आहे. तर ती कोणत्या साली झाली आहे? तर 1984 साली झालेली आहे. बघा, कधी? 1984 साली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 12 नंबरचा. सर्वप्रथम
हवामानाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला? तर बघा, सर्वप्रथम हवामानाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे? तर त्याचं उत्तर आहे डे कॅन्डोले. डे कॅन्डोले हे यांनी कशाचं सर्वप्रथम हवामानाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 13 नंबरचा. जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रशासन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? बघा, म्हणजे गिधाडांचं संरक्षण व्हावं किंवा त्यांचं संगोपन होण्यासाठी कोणतं राज्यानं काय केलेलं आहे? प्रजनन केंद्र सुरू केलेलं आहे. तर ते 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. बघा, UP जिथं कुंभमेळा आता होत आहे त्यांनी ते प्रजनन संवर्धन केंद्र सुरू केलेलं आहे. बघा कुठे? UP उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 14 नंबरचा. प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत पुढीलपैकी कोणत्या द्रव्याचा अंतर्भाव असतो? बघा, प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत पुढीलपैकी कोणत्या द्रव्याचा अंतर्भाव असतो? तर 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ॲमिनो ॲसिड्स याचा काय असतो? अंतर्भाव असतो. कशाचा? ॲमिनो ॲसिड्सचा अंतर्भाव कशात असतो? प्रथिनांच्या पायाभूत संरचनेत. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा. लाडली बहीण योजना 2023 कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? बघा, काय आहे लाडली? आपल्यात काय आहे मित्रांनो? तर आपल्यात आहे लाडकी बहीण आहे आणि इथं कोणतं आहे? तर लाडली बहीण विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, कन्फ्यूज न होता त्याचं उत्तर द्या तुम्ही. लाडली बहीण योजना कोणी सुरू केलेलं आहे? तर मध्य प्रदेश. आपल्या शेजारचंच देश हा म्हणजे राज्य आहे. त्या राज्यात काय झालेलं आहे? मला थोडं कन्फ्युजन व्हायला लागलं इथं, कारण का लाडकी बहीण योजनेमुळं फेमस झालेला महाराष्ट्र हा आहे आणि इथं उत्तर काय आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश हे. तर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना सुरू केलेली आहे 2023 मध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.